सो आजचा व्हिडिओ आहे की स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे। तर सगळ्यात महत्त्वाचं की स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे, मी त्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ केला आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। ज्यांना ही सेवा सगळ्यांना माहिती आहे त्यांनी नाही पाहिला तरी चालेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा। मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं ॲड करण्याचा प्रयत्न करेल। चुकून मागून काही विसरली असेल तर तुम्हाला कमेंट करून सांगा, मी त्याच्यावर परत व्हिडिओ करेल। सगळ्यात महत्त्वाचं की स्वामींचे 11 गुरुवार कोणी करू शकतं, सगळे करू शकता, कोणीही करू शकतो। मुलगा मुलगी, स्त्री पुरुष आणि ना आजी बाबा सगळे करू शकतो। ज्यांना लिहिता वाचता येतं तो व्यक्ती गुरुवार करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं की आता गुरुवार कसे करायचे। मला बऱ्याच कमेंट आल्या की ताई आता पौष महिना आहे, आपण स्वामींची सेवा करू शकतो का, गुरुचरित्राचं पारायण करू शकतो का, 11 गुरुवार करू शकतो का। हो, करू शकता। कोणताही महिना वाईट नाहीये, हे सगळं माणसांनी बनवलेले नियम आहे। कोणताही महिना वाईट नाहीये। या महिन्यात मी स्वतः गुरुचरित्राचं पारायण परत एकदा करणार आहे। सो तुम्हीही करू शकता, असं अजिबात नाही। प्लीज तुम्ही मनात आणू नका की असा महिना आहे तसा महिना करू शकतो का, नाही। स्वामींची सेवा कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी तुम्ही करू शकता। आज बुधवार आहे, उद्या गुरुवार आहे, उद्यापासूनही तुम्ही गुरुवारला सुरुवात करू शकता। नवीन वर्षाचा पहिला गुरुवार आहे, सो उद्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता। आता कधी सुरुवात करायचं तुम्हाला सांगितलं। सगळ्यात महत्त्वाचं की मी तुम्हाला रूल्स सांगते। रूल्स काहीच नाहीये, आपण 11 गुरुवार करतो, अर्थात मनातल्या इच्छा काय जे आपल्याला हवं आहे त्याच्यासाठी आपण करत असतो। सगळ्यात महत्त्वाचा संकल्प करायचा असता। आणि मला एक सांगायचं आहे की संकल्प पहिल्याच गुरुवारी करायचा असतो। परत एकदा सांगते, दर गुरुवारी संकल्प करायची गरज नाही, पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे। तुमच्या गावापासून जर जवळपास दत्त महाराजांचं स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सकाळी नारळ खडीसाखर तुम्हाला घेऊन जायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की नारळ खडीसाखर घेऊन जाणं म्हणजे संकल्प करणं नाही। आपण जे कामासाठी म्हणजे आपण ज्या संकल्पासाठी 11 गुरुवार करतोय ते निर्विघ्नपणे पार पडू द्या, याच्यासाठी महाराजांच्या मंदिरात, मठात, केंद्रात जायचं आहे। तिथे नारळ खडीसाखर व्हायची आहे, महाराजांना मुजरा करायचा आहे आणि त्यांना पहिल्याच गुरुवारी नारळ आणि खडीसाखर व्हायचं आहे। दर गुरुवारी व्हायची गरज नाहीये, पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा आहे, दर गुरुवारी करायची गरज नाहीये। सकाळी आता तुम्हाला सकाळी नाही जमलं, तुम्ही दुपारी गेले तरी चालेल। नारळ खडीसाखर व्हायची, महाराजांना मुजरा करायचा आणि प्रार्थना करायची की मी 11 गुरुवार अतिशय मनापासून करतो आहे, तुम्ही ते माझ्याकडनं पूर्ण करून घ्या। आणि आपल्या मनातलं काय जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही महाराजांकडे सांगायचं, मुजरा करायचा, घरी येऊन जायचं। हे काम तुम्हाला करायचं आहे। आधी संकल्प करायचा, संकल्प केल्यानंतर केंद्रात जाऊन तुम्हाला नारळ खडीसाखर द्यायचं आहे। तुमच्या आसपास केंद्र, मंदिर, मठ नसेल, दत्त महाराजांचं नसेल, हरकत नाही, तुम्ही घरातच फक्त एक सांगायचं की तुमच्या घरात महाराजांचा फोटो पाहिजे। स्वामी चरित्र सारामृताचा हा ग्रंथ तुमच्या घरात पाहिजे। हा जरी तुमच्याकडे नसेल, फोटो तरी पाहिजे। प्लीज छोटा मोठा किती पण तुम्ही फोटो आणा। तुम्ही जी सेवा करताय ती महाराजांना पण दिसली पाहिजे आणि आपल्या घरात महाराजांचा वास पाहिजेलच। ताई माझ्याकडे फोटो नाही, तुम्हाला फोटो आणावेच लागेल। 1 गुरुवार नंतर सुरुवात करा, पण प्लीज महाराजांचा फोटो घरात आणा। आता हे झाल्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचं मी तुम्हाला सांगते, हे तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तरी हरकत नाही। श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा। जसं आपण व्हॉट्सअप, फेसबुक हे ॲप डाउनलोड करतो त्याच पद्धतीने श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा। त्याच्यात तुम्हाला 1 ते 21 अध्याय आहे ते तुम्हाला वाचन करायचे आहे। त्याच पद्धतीने की ताई मी उपवास करू शकते का, मला एक सांगायचं आहे, कोणत्याच देवाने सांगितलं नाही की तुम्ही उपवास करा। उपवास केल्यानंतर काय होतं ना, आपण खूप खात असतो आणि म्हणजे खरं सांगते की ना उपवास आपण का करतो, तो दिवस आपल्या शरीराला आराम पाहिजे। हे खरं आहे, सायंटिफिकरित्या पण आहे की उपवास का धरतो, महिन्यातून 1 दिवस तरी किंवा वीकली एकदा तरी आपल्या शरीराला आराम पाहिजे, आपण हलकं डायजेस्ट केलं पाहिजे। मलाही सांगायचं आहे, तुम्ही गुरुवार उपवास नाही केला तरी चालेल, फक्त आणि फक्त सेवा करा। मी तुम्हाला सांगते की 11 गुरुवार केल्यानंतर असा एक नाही की ज्यांना अनुभव नाही आला। मला कमेंट करून सांगा की कोणी गुरुवार केले आणि कोणाकोणाला अनुभव आला। तुम्हीही करा। तुमच्या 11 गुरुवारच्या आत तुमची कामं मार्गी लागल एवढी ताकद आपल्या महाराजांमध्ये आहे आणि आपल्या सेवेत पण तेवढी पाहिजे की आपण आपल्या मनातल्या इच्छा महाराजांकडनं आपण पूर्ण करून घेऊ शकतो। आता सगळ्यात महत्त्वाचं, उपवास करायचा का नाही, केला हरकत नाही केला तरी झालं, फक्त आणि फक्त सेवा करा। मग ताई माझं तारक मंत्र राहून गेलं आणि माझ्या 11 माळी राहून गेल्या असं नाही। आता सुरुवात तुम्हाला सांगायचं की सुरुवात तुम्हाला सेवा काय करायची,
स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय तुम्हाला वाचायचे। मी परत एकदा सांगते, स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय, पूर्ण अध्याय तुम्हाला गुरुवारलाच वाचायचे आहे। 1 ते 21 अध्याय मी परत सांगते, कारण मला त्याच कमेंट परत येतात। 1 ते 21 अध्याय तुम्हाला गुरुवारच्याच दिवशी वाचायचे आहे, एका बैठकीतच तुम्हाला वाचायचं आहे। ठीक आहे, जर तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आला, अडचण आली, काहीतरी आलं, तुम्हाला समजा तुम्ही 10 अध्याय वाचले आणि अर्जंट कोणाला तरी फोन आला, काहीतरी इमर्जन्सी आली, तर तुम्ही तिकडनं येऊनही तुम्ही बाकीचे अध्याय वाचू शकता, पण एकाच बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करा। त्याच पद्धतीने हे जर तुम्ही वाचलं 1 ते 21 अध्याय, बरेच लोक नित्य सेवा करताय, नित्य सेवेचे 3 अध्याय वेगळे आहे आणि आपण जे 11 गुरुवार करतो त्याचे 21 अध्याय वेगळे आहे। पूर्णच्या पूर्ण 21 अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। 11 वेळा तारक मंत्राचं पठणच तुम्हाला करायचं आहे आणि 11 माळी महाराजांचा जप तुम्हाला करायचा आहे। तारक मंत्र काय आहे, मला बऱ्याच कमेंट येतात, तुम्ही गुगलला सर्च करा किंवा यूट्यूबला बघा, तुम्हाला तारक मंत्र मिळून जाईल, तो तुम्हाला वाचायचा आहे। तारक मंत्रही वाचायचा आहे आणि त्याच पद्धतीने 11 माळी जप करायचा आहे। ज्यांच्याकडे माळ नाही त्या काय करू शकता, तर 15 मिनिटं महाराजांसमोर बसा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या स्पीडमध्ये तुम्हाला 15 मिनिटं महाराजांचा जप करायचा आहे, म्हणजे 11 माळी होऊन जातात। ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहे। उपवास नाही केला तरी चालेल, पण कृपया करून ह्या सेवा तुम्हाला पूर्ण करायच्या आहे। ह्या सेवा खूप प्रभावशाली आहे, खूप ताकद देणाऱ्या आहे। मी मागे पण तुम्हाला एक अनुभव सांगितला की आपल्या ज्या सोलापूरच्या मावशी होते, त्यांनी त्यांच्या मुलीसाठी 11 गुरुवार केले आणि दीदी आज कॅपजेमिनी सारख्या कंपनीत, एका नामांकित IT कंपनीत ती जॉब करते आहे। नोकरीसाठी 11 गुरुवार का करावे, मनातल्या इच्छा मुलं बाळ होण्यासाठीही तुम्ही करू शकता। त्याच पद्धतीने नोकरीसाठी तुम्ही सेवा करू शकता, घरात सुख शांती, तुमच्या मनातल्या काही पण इच्छा असो त्याच्यासाठी तुम्ही 11 गुरुवार करू शकता। मला एक सांगायचं की 11 गुरुवार केल्याने आपण कोणकोणत्या सेवा करतो। सगळ्यात महत्त्वाचं की 11 गुरुवार केल्याने आपले 11 स्वामी चरित्र सारामृताचे पाठ होता। 11 पाठ म्हणजे एक पारायण, आपले 11 पारायण होता, सगळ्यात प्रभावशाली 11 पारायण होता। 11 वेळा आपण तारक मंत्र म्हणतो, असे 11 गुरुवार आपण तारक मंत्र म्हणतो, ती तेवढीच प्रभावशाली सेवा आहे। आणि 11 माळी आपण जप करतो, असं आपण 11 गुरुवार करतो, ही सुद्धा तेवढीच प्रभावशाली सेवा आहे। नामस्मरणाचे फायदे अगणित आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची ताकद मी शब्दात वर्णन करू शकत नाही। हा ग्रंथ जरी छोटा दिसतो ना, तर एखाद्याचं आयुष्य बदलून टाकू शकतो, हा इतका प्रभावशाली ग्रंथ आहे। सो ह्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेलच तरच तुम्ही गुरुवारला सुरुवात करा, 1-2 गुरुवार लेट पण करा। आता तुम्हाला जर हा ग्रंथ म्हणजे ना हवा आहे आणि तुमच्या गावात जर केंद्र मठ मंदिर नाही, तर काय करायचं, आपल्याला ना ॲमेझॉन माहिती आहे, ॲमेझॉनवर जाऊन तुम्ही स्वामी चरित्र सारामृत सर्च करा, तुम्हाला तिथे पण मिळेल, किंवा www.shrigurupeeth.com या वेबसाईटला जाऊनही तुम्ही सर्च करू शकता, तुम्हाला तिथेही हा ग्रंथ मिळून जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचं, मांडणी कशी करायची। मांडणीवर मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे, प्लीज तुम्ही तो बघा। नाही शक्य झालं तर मी पटकन ओरली सांगते। तुमच्या घरात महाराजांचा फोटो आहे, त्यांच्या समोर फक्त मी मांडणी खूप काही नाही, आपल्याला माहिती आहे की महाराजांचा फोटो पाहिजे, त्यांना हार फुलं आपल्याला ते व्हायचे आहे, शंख घंटी आपल्याला ठेवायची आहे। त्याच पद्धतीने आपण जी साखर ठेवतो, छोटीशी वाटी चांदीची पाहिजे असं अजिबात नाहीये, आपली स्टीलच्या वाटीमध्ये साखर ठेवायची आहे। इकडे तुम्हाला पाण्यात भरलेला लोटा असतो जो ठेवायचा आहे। उपवास कसा करायचा, दोन्ही टाईम निर्जरी उपवास करायचा नाही। सकाळी तुम्ही भगर खाऊ शकता, तुम्ही खिचडी खाऊ शकता, तुम्ही फलहार घेऊ शकता, संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता। नैवेद्याला यथाशक्ती नैवेद्य दाखवू शकता, असं खूप काही नाहीये की महाराजांना हेच लागतं तेच लागतं। महाराजांना तुमची भक्ती प्रिय आहे, तुम्ही किती मनोभावे ही सेवा करता ती प्रिय आहे। मी तुम्हाला खरं सांगते, मी माझं हे नाही करत, असे बरेच लोक आहेत ज्यांनी 11 गुरुवार केले, अशा लोकांना पहिल्या गुरुवारीच त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे। फक्त श्रद्धा महत्त्वाची असते, ती तुम्ही करून बघा, तुमचे अडलेले कामी मार्ग लागतील। आता नियम असाच आहे की तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय ना, महाराजांकडनं तुम्हाला खूप अपेक्षा आहे की महाराजांनी हे द्यावं ते द्यावं, थोडं आपल्याला म्हणतो ना की निर्बंध आहे, थोडेसे आपल्याला नियम आहे, नियम काहीच नाहीये। संकल्पयुक्त करताय तर 3 महिने तरी नॉनव्हेज मांसाहार वर्ज्य। मला कमेंट येतं की ताई गुरुवार सोडून आम्ही खाऊ शकतो का, तर नका करू ना असं।
3 महिने नाही खाल्लं तर आपण मरणार आहे का? काही होणार नाहीये. शुद्ध अंतःकरणाने तुम्हाला सेवा करायची. मी तरी तुम्हाला सांगेल, प्लीज तुम्ही मांसाहार वर्ज्य करा. 3 महिने तरी तुम्ही मांसाहार खाऊ नका. त्याच पद्धतीने ब्रह्मचर्या पाळायची का? तर 3 महिने तुम्हाला ब्रह्मचर्या नाही, पण गुरुवारच्या दिवशी तुम्हाला संपूर्ण ब्रह्मचर्या, आपण तसंही गुरुवारी पाळतच असतो, फक्त गुरुवारी तुम्हाला ब्रह्मचर्या पाळायची आहे. बाकी दिवस असं काही नाही, फक्त मांसाहार तुम्हाला वर्ज्य आहे. त्याच पद्धतीने ताई, मग आम्ही गावाला जाणार आहे. आता मला एक सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या, आता समजा तुमचं गाव कुठेतरी, तुम्ही गावाकडे राहता आणि तुम्ही नाशिकला सर्व्हिसला आहात, पण ते गावाकडचं पण तुमचंच गाव आहे ना, सासरचं गाव हे तुमचंच गाव आहे. तुम्हाला मांडणी नाही शक्य झाली तरी सासरी गेल्यावर गुरुवारची सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता. तुम्ही तुम्ही जर उपवास धरत आहे तर ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. फक्त ताई, मग मी माहेरी जाते तर माहेरचा गुरुवार धरायचा नाही. भले तुम्ही सेवा केली तरी तो माहेरचा गुरुवार धरायचा नाही. त्याच्यापेक्षा मी सांगेल की 3 महिने कुठे जाऊच नका. पण ठीक आहे, जर आता लग्न कार्य आहे का, अजून ना इमर्जन्सी आहे, तेव्हा पण तुम्ही जाऊ शकता. पण सासरी गेल्यावरही तुम्हाला सेवा करणं महत्वाचं आहे. सेवा गुरुवारची झालीच पाहिजे, अशी गाठच बांधून ठेवा की नाही, मला गुरुवारची सेवा करायची आहे. त्याच पद्धतीने माहेरी गेल्यावरची गुरुवार काउंट करायचे नाहीये. फक्त तुम्ही दुसरीकडे गेले सासरी तर तुम्ही ते गुरुवार सेवा केली तर ते तुम्ही काउंट करा, नाही सेवा केली तर ते गुरुवार तुम्ही स्किप करा. मासिक धर्म आल्यावर ताई आम्ही सेवा करू का? नाही, मासिक धर्म आल्यावर तुम्हाला सेवा करायची नाहीये. म्हणून मी तुम्हाला 3 महिन्याचं देतात. खरं तर एका महिन्याला 4 गुरुवार पडतात, पण आपल्याला मासिक धर्म 1 महिन्याचा एक तरी गुरुवार जातो, म्हणून मी तो 3 महिन्यापर्यंत केले की 3 महिन्यापर्यंत तुमचे सगळे व्रत वैकल्य आहे ते होऊन जातील. फक्त सेवा, मग ताई आमच्याकडनं सेवा नाही झाली, मग या गुरुवारी सेवा नाही झाली, गुरुवारी सेवा नाही झाली तर तो गुरुवार धरूच नका. कारण हा स्वामी चरित्र ग्रंथ आहे ना, आपल्याला आयुष्याला खूप मोठं वळण देऊन जातो आणि खूप छोटा ग्रंथ आहे. तुम्ही नवीन आहात, 1.5-2 तास लागेल तुम्हाला. एकदा सुरुवात तर करा. स्वामींच्या लीला ऐकायला गेले ना तर खूप आहे आणि हा ग्रंथ खूप काही तुम्हाला देऊन जातो. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारा. आता 11व्या गुरुवारी उद्यापन कसं करायचं, अर्थात तुम्ही 11 मुलांना जेव घातलं हरकत नाही, तुम्ही 1 जोडपं जेव घातलं हरकत नाही, तुम्ही 9 मुलांना जेव घातलं हरकत नाही, तुम्ही 5-3 जेवढे येतील त्यांना तुम्ही जेव घाला. 1 जरी आलात तरी हरकत नाही. आणि नाही शक्य झालं तरी मी तुम्हाला सांगेल की तुमच्या जवळपास जे गोरगरीब आहे ना त्यांना दान करा. कारण कदाचित त्यांच्या रूपात महाराज येऊन तुमच्या घरातला प्रसाद ग्रहण करतील, ते करा. नाही तुम्हाला ते शक्य झालं तर तुमच्या जवळपास केंद्र मठ मंदिर असेल तिथे तुम्ही दान करा, दक्षिणा करा. यथाशक्ती तुम्हाला करायचं आहे. 9 मुलं जेव घातले तर अतिशय उत्तम, पण नाही ते शक्य झालं कारण कोविड परत येतोय आहे. सो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला या सगळ्यांचं भानही ठेवलं पाहिजे. जवळपास मंदिर असेल तिकडे जाऊन दान करा. एका मुलाला जेव घाला, 1 जोडपं जेव घाला. ते नाही शक्य झालं तर खरंच गोरगरिबांना खाऊ घाला. त्यांच्या दुवा खूप काही देऊन जातील तुम्हाला आणि त्यांच्या रूपात महाराज पण येऊन तुमच्या घरातला प्रसाद ग्रहण करतील, यात काही शंका नाही. सो या पद्धतीचे गुरुवार तुम्हाला करायचे आहे. मी तुम्हाला खरंच मनापासून सांगते, मी नेहमी तुम्हाला मनापासून सांगते, आज मी अतिशय आत्मतेने सांगते की आयुष्यात कितीही संकट आले, कितीही प्रॉब्लेम आले, तुम्ही आत्ता दुःखात आहात ना, महाराजांची सेवा करा. तुम्ही भले गुरुवार नका करू, काही हरकत नाही, पण स्वामी चरित्र सारामृताला वाचायला सुरुवात करा. एक दिवस असा येईल ना की महाराजांकडे काय मागावं हा प्रश्न पडेल, महाराज तुम्हाला भरभरून देतील. 11 गुरुवार ज्यांनी केलेले आहे त्यांना हा आहे ना अनुभव आलेला आहे. मी सांगते म्हणून 11 गुरुवार करा असं नाही, तुम्ही 9 गुरुवार करताय ते पण तुम्ही कंटिन्यू करा. महाराजांची कोणतीही सेवा करा, तुम्ही मनापासून करा. मी अजिबात सांगणार नाही की तुम्ही 9 गुरुवार नका करू, तुम्ही हे नका करू. महाराजांची सेवा करताना तीच खूप महत्त्वाची सेवा आहे. आणि हा व्हिडिओ मला जेवढं तुम्हाला सांगता आलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला नसेल अजून तुमचे काही प्रश्न राहिले असेल तर मला कमेंट करून विचारा, मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ करेन. अतिशय छोटीशी माहिती होती पण तेवढीच प्रभावशाली होती. प्लीज सगळ्यांनी गुरुवार करा, उपवास नाही केला तरी चालेल, फक्त आणि फक्त सेवा करा, महाराजांची सेवा करा. महाराजांनी मला जेवढं दिलंय ना, माझ्यापेक्षा खूप काही याने महाराज तुम्हाला देऊ, ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करा.